नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण फ्लॉवर बटाट्याची चमचमीत अशी रस्साभाजी करणार आहोत। फ्लॉवर बटाट्याच्या भाजीसाठी इथे मी हा पाव किलो फ्लॉवर घेतलेला आहे, असा बारीक तुकडे करून घेतलेले आहे। इथे हे 2 बटाटे अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। त्याच्या वाटण्यासाठी खोबरं, लसूण, आलं आणि थोडासा कढीपत्ता वाटणातच घालणार आहे मी। आणि एक मोठा टोमॅटो इथे चिरून घेतलेला, हा पण मी वाटणातच घालणार आहे। फोडणीसाठी इथे मी मोहरी आणि जिरे घेतलेले आहे, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ, गरम मसाला आणि धने पावडर, कढीपत्ता, वर गार्निशिंग करता कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि वर रशाला घट्टपणा येण्यासाठी थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। सगळ्यात पहिले आपण लसूण, खोबरं, आलं याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत। त्यासाठी इथे वाटण तयार करून घेते। या लसूण खोबऱ्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घेऊ। लसूण खोबरं हे असं बारीक झालेलं आहे। आपण आता यात टोमॅटो घालू आणि परत एकदा हे टोमॅटो बारीक करून घेऊ। आता ही अशी आपली वाटणाची अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण फ्लॉवर आणि बटाटा फोडणीला टाकू। कढई तापायला ठेवलेली आहे। आता मी कढईत तेल घालते। तेल जरा व्यवस्थितच टाकायचं। तेल गरम झालेलं आहे। आता मी मोहरी आणि जिरे घालते, हिंग आणि आता ही वाटलेली पेस्ट घालते। आपण कच्चं टोमॅटो घातलेलं आहे वाटणात, म्हणून हे वाटण आपल्याला एकदम चांगलं परतून घ्यायचं। इथे वाटण परतूच तर मी हे बटाटा आणि फ्लॉवर निथळून घेते। आता आपलं हे वाटण चांगलं परतलेलं आहे, वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण यात मसाले घालू। हे लाल तिखट, हळद, कढीपत्ता आणि धने पावडर। पण आता हे मसाले पण चांगले परतून घेऊ। तेलात मसाला चांगला परतला की भाजीला तरी पण चांगली येते आणि चव पण छान लागते, म्हणून हे वाटण नेहमी तेलात चांगलं परतून द्यायचं। आता हे वाटण आपलं चांगलं परतून झालेलं आहे। आता आपण यात या फ्लॉवर बटाट्याच्या फोडी घालू। आता या फोडी आपण चांगल्या परतून घेऊ। आपण मीठ घालतो याच्यात। आता आपण ह्या भाजीवर थोड्या वेळ 2 मिनिटासाठी झाकण ठेवून चांगली वाफ घेऊ। एक भाजीला 2-2.5 मिनिटं झालेली आहे। तर चांगली भाजी परतलेली आहे। आता आपण या भाजीत गरम पाणी घालू। गरम पाणी घालायच्या अगोदर किंचित गार पाणी घालायचं, नाहीतर मग ही भाजी पाणी गरम तर सगळं आपलं तरी उडून जाते, म्हणून अगोदर थोडंसं गार पाणी घालायचं। आणि मग आपल्याला पाहिजे तेवढं आपल्याला रस्सा कसा लागतो, पातळ घट्ट, तसं हे पाणी घालायचं। शिजण्यासाठी पण थोडंसं लागणार आहे। पण आता कढईवर झाकण ठेवून एक भाजी शिजवून घेऊ आपण। भाजी निम्मी शिजत आली की आपण आता शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आणि गरम मसाला, म्हणजे हा शेंगदाण्याचं कूट पण रशात चांगलं शिजून निघेल। आता आपण भाजी शिजली का बघू।
भाजी चांगली शिजलेली आहे. एकदम चांगली भाजी शिजलेली आहे. आता आपण कोथिंबीर घालू. आणि आता ही भाजी एका भांड्यात आपण काढून घेऊ. अशा पद्धतीने आपली ही फ्लॉवर बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.